आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला बरंच काही प्राप्त होत असतंय, बरंच काही मिळत असतंय आणि जे जे काही प्राप्त होत असतंय, जे जे काही मिळत असतंय, आमच्या संचिताप्रमाणे, आमच्या प्रारब्धाप्रमाणे जे आम्हाला मिळत असतंय, कर्मयोगाने काही मिळत असतंय, काही ऋणानुबंधाच्या गाठी आहेत, त्या ऋणानुबंधाच्या गाठी असल्या कारणाने काही मिळत असतंय. बरं का, आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना आम्हाला जी माणसं प्राप्त होतात, जी नाती मिळतात, जी मैत्री निर्माण होत असते, हे काही वेळेला ऋणानुबंधाने प्राप्त होत असतात, ऋणानुबंधाने मिळत असतात. बाकी काही ज्या गोष्टी आम्हाला मिळतात, धन दौलत, पैसा, अडका, पद प्रतिष्ठा, उपाध्या, या सगळ्या गोष्टी आमच्या प्रारब्धाप्रमाणे, संचिताप्रमाणे मिळत असतात. बरं का, पण हे सगळं काही करत असताना, हे सगळं उपभोगत असताना, सगळ्याचा आनंद घेत असताना जे आम्हाला मिळालेलं आहे त्याचा आम्ही आज आनंद घेतो, त्याला आज आम्ही अनुभवत असतो. तो आनंद घेत असताना, ते अनुभवत असताना आम्ही आमच्या मनामध्ये विचार केला पाहिजे, खरंच आम्ही त्याला आमचं समजतोय, मी त्याला माझं समजतोय, पण ते माझं आहेच का? ज्याला मी माझं समजतोय, ज्याला आम्ही आमचं समजतोय, ते आमचं आहेच का? याचा विचार आम्ही या ठिकाणी कार्य करत असताना केला पाहिजे. बरं का माऊली, नेमकं काय होतंय माहितीये का? एखादी गोष्ट आम्हाला चांगल्या प्रकारे मिळाली की आम्हाला आनंद होत असतो, ते मिळाल्याचा, ते प्राप्त झाल्याचा आनंद आम्हाला होत असतो. पण मग त्या गोष्टीविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण झालं, आसक्ती निर्माण झाली, माझं आहे, माझी आहे म्हणून मी स्वीकारलं, आणि प्रेम, जीव, जिव्हाळा, आसक्ती, ममत्व हे सगळं त्या व्यक्तीविषयी, वस्तूविषयी निर्माण झाल्यानंतर जर ती व्यक्ती किंवा ती वस्तू आमच्यातून निघून गेली, बाजूला झाली, की मग मात्र प्रत्येकाला दुःख होत असते, प्रत्येकाला दुःख होत असते. बरं का, मग आम्ही ज्या गोष्टींचं स्मरण ठेवतोय, आठवण ठेवतोय, ज्याचं काही आम्हाला सतत सतत आठवण असते, ते सत्य आहे की असत्य याचा विचार आम्ही केला पाहिजे. ते आम्हाला कुठपर्यंत साथ देणार आहे याचा विचार आम्ही केला पाहिजे. आणि म्हणून मग नेमकं होतंय काय माहितीये का? आम्ही आमच्या आयुष्याची वाटचाल करत असताना ज्याच्यावर प्रेम करतोय, ज्याला जीव लावतोय, ज्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होतंय किंवा आसक्ती निर्माण होते, आम्हाला सतत 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 तेच आठवत असतंय, सतत तेच आठवत असतंय. बरं का, एखाद्या आजीचं जर नातवावर प्रेम असेल ना, तर ती आजी सप्त्यात गेली तरी नातूच आठवत असते. ती आजी तीर्थक्षेत्राला गेली तरी नातूच आठवत असते. आणि ती आजी कुठेतरी पाहुणे गेली ना, तरी तिच्या आठवणीमध्ये नातूच असतो. आले खरी, पण तो राहतो का नाही काय माहिती, माझ्या वाचून करमत नाही त्याला, माझ्या वाचून अजिबात कोणाकडे राहत नाही तो. मी असलो तर त्याला काही लागत नाही, त्याची आई पण त्याला लागत नाही मी असलो तर. बरं का, आता मला सांगा, ज्या माय माऊलीला सप्त्यात गेल्यानंतर हरिनामाच्या वेळेलाही जर नातूच आठवत असेल, तीर्थक्षेत्री गेल्यानंतर ही जर नातूच आठवत असेल, कुठे पाहुणे गेली 2 दिवस निवांत राहायला तरी जर नातूच तिला आठवत असेल, तर शेवटच्या वेळेला हिला काय आठवेल बरं? शेवटच्या वेळेला ज्याची आम्हाला आठवण असते तेच आठवणार ना, ज्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होतंय, माझं म्हणून निर्माण होतंय, प्रेम निर्माण होतोय, जिव्हाळा निर्माण होतोय, आसक्ती निर्माण होते, तेच आठवणार आम्हाला.
आणि म्हणून मग आम्हाला शेवटच्या वेळेला देव आठवावा असं जर वाटत असेल तर माऊली म्हणतात, मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. मरणाच्या वेळी मनुष्य ज्याचं स्मरण करतोय तेच जर त्याच गोष्टीला जर तो मरणोत्तर प्रवासाला प्राप्त होत असेल तर आम्ही काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी आम्ही देवाला आठवलं पाहिजे, अखंड भगवंताला आठवलं पाहिजे. म्हणजे काय होईल, आमचा शेवटचा दिवस गोड व्हायला वेळ लागणार नाही. शेवटचा दिवस गोड व्हायला वेळ लागणार नाही. असो, ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आपलं हे चिंचवली गाव आणि ह्या चिंचवली गावातील हे एक मोठं परिवार अर्थात कशिवली परिवार. मला तरी वाटतंय की चिंचवली गावामध्ये खूप मोठं परिवार आहे हे कशिवली परिवार. आणि आपल्या या कशिवली परिवारातील आपला दादा कैलासवासी शुभम संतोष कशिवले, दादाला मंगळवार दिनांक 17/3/2026 रोजी देवाज्ञा झाली. त्याचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि आज त्याच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. बरं का, या ठिकाणी कार्य करत असताना अतिशय अल्प वयामध्ये दादाला देवाज्ञा झाली. वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी दादाने तुमचा आमचा निरोप घेतला. खर तर या ठिकाणी कार्य करत असताना या परिवाराविषयी जर सांगायचं झालं तर एकावर एक असं अनेक प्रकारे दुःख त्यांच्या आयुष्यामध्ये प्राप्त झालेलं आहे. अनेक प्रकारचं दुःख त्यांच्या आयुष्यामध्ये प्राप्त झालेलं आहे. बरं का, म्हणजे आपण कित्येक काळापासून जर विचार केला तर माणसाच्या आयुष्यामध्ये किती दुःख असावं, किती दुःख असावं. आलं का लक्षात? ह्या परिवाराचा जर आपण विचार केला तर नक्कीच कळेल की ज्या पद्धतीने भगवंताने आमच्या आयुष्याचं वस्त्र विणताना, आमच्या जीवनाचं वस्त्र विणताना आणि ते कशा पद्धतीने विणलेलं आहे, ते कशा पद्धतीने तयार केलेलं आहे याची ओळख, याची जाणीव करून देत असताना सुभाषितकार म्हणतात, एक धागा सुखाचा, एक धागा सुखाचा आणि 100 धागे दुःखाचे. आमच्या आयुष्यात दुःखाचे धागे किती आहेत? 100 धागे दुःखाचे आहेत. ते 100 धागे आम्ही सहन करत असतो, सहन करत असतो, सहन करत असतो. कुठपर्यंत? तो एक धागा सुखाचा मिळेपर्यंत. तो एक धागा सुखाचा आम्हाला मिळेल, प्राप्त होईल या आशा अपेक्षेमध्ये आम्ही काय करत असतो? 100 धागे दुःखाचे सहन करत असतो. 100 धागे दुःखाचे सहन करत असतो. बरं का, खर तर तो सुखाचा धागा मिळतोय की नाही मिळतोय हे प्रत्येकाने पाहायचं आहे, तपासायचं आहे. त्या विधात्याने या आयुष्याचं वस्त्र विणत असतानाच त्या पद्धतीने विणलेलं आहे, त्या पद्धतीने विणलेलं आहे. बरं का, जर या मुलांच्या वडिलांचा जर आपण विचार केला, संतोष दादा, मिळालेल्या माहितीप्रमाणे संतोष दादाचे वडील सुद्धा संतोष दादा लहान असतानाच निघून गेले. त्यांचं पितृक्षेत्र लहान असतानाच हरपलं गेलं. त्याच्यानंतर जर विचार केला तर सुमित दादा असेल, गणेश दादा असेल आणि कैलासवासी शुभम दादा असेल, यांचं पितृक्षेत्र सुद्धा ही मुलं लहान असतानाच हरपलं गेलं. अर्थात 11/7/2010 साली कैलासवासी संतोष दादा अर्थात ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, कैलासवासी शुभम दादाचे वडील
शुभम दादा लहान असतानाच निघून गेले. ज्या वेळेला त्या मुलांना वडिलांच्या मार्गदर्शनाची गरज आहे, वडिलांच्या आधाराची गरज आहे, वडिलांच्या सहकार्याची गरज आहे, वडिलांच्या आशीर्वादाची गरज आहे, त्याच वेळेला ह्या मुलांना, ह्या मुलांच्या लहानपणी त्यांचे वडील सोडून गेले. आणि आज या ठिकाणी कार्य करत असताना हे तिघे जण भाऊ ना, सुमित दादा, गणेश दादा आणि शुभम दादा. शुभम दादा या ठिकाणी कार्य करत असताना काहीतरी ITI करत होते ना, त्या ठिकाणी शिक्षण घेत होते ते. आणि एक 1-1.5 महिन्यापूर्वी त्यांची शस्त्रक्रिया झाली. काही विकणेसपणा जाणवल्यामुळे, काही अशक्तपणा जाणवल्यामुळे मग त्यांना तपासणी करण्यात आली. त्या तपासणीत काही आजार समजलं आणि त्या आजाराची शस्त्रक्रिया झाली. ती शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पारही झाली. पण काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा थोडंसं अस्वस्थ वाटल्यामुळे दवाखान्यामध्ये उपचारार्थ नेण्यासाठी त्या ठिकाणी व्यवस्था करावी या कशिवले परिवाराने आणि आपल्या शुभम दादाने त्याच वेळेला आपला सगळ्यांचा निरोप घ्यावा, शेवटचा श्वास घ्यावा, अशी प्रकारे अतिशय दुःखद घटना या ठिकाणी ह्या कशिवले परिवारामध्ये घडलेली आहे. आमचे विशाल दादा असतील, संतोष दादांचे चुलत भाऊ, त्याचप्रमाणे संपूर्ण हा कशिवले परिवार असेल. बरं का, भरगतचा असा भरलेला परिवार आहे कशिवले परिवार, ज्यांचं सर्वच क्षेत्रामध्ये आपल्याला कार्य पाहायला मिळतंय. कल्याण ग्रामीण मध्ये असेल, अवघ्या ठाणे जिल्ह्यामध्ये असेल, अनेक प्रकारचं कार्य आपलं पाहायला मिळतंय. सामाजिक कार्य असेल, राजकीय कार्य असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य पाहायला मिळतंय. आणि अशा प्रकारे हा भरगच्च भरलेला असलेला परिवार, या परिवारातून एक 18 वर्षाचा तरुण मुलगा ज्या वेळेला निघून जातो, त्यावेळेला काय दुःख असेल ते फक्त कल्पना केलेलीच बरी. बरं का, म्हणजे कल्पनेच्याही पलीकडे म्हणायला हरकत नाही, कल्पनाही करू शकत नाही अशा प्रकारचं ते दुःख. आणि म्हणून मग आमच्या जीवनाचा आम्ही विचार करत असताना ज्या वेळेला अशा परिवारांकडे आपण पाहतोय ना, त्यावेळेला एक मनामध्ये त्या दुःखाची जाणीव होत असते की एखाद्याच्या आयुष्यामध्ये किती दुःख असावं, किती दुःख असावं एखाद्याच्या आयुष्यामध्ये. कितीही दुःख जरी आमच्या आयुष्यामध्ये आलं तरी संघर्ष करणं आमचं कर्तव्य आहे. त्या दुःखाचं निवारण करून आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करणं, जीवन जगण्यासाठी मार्ग शोधणं आमचं कर्तव्य आहे. बरं का, कारण हे सगळं कार्य ते विधात्याने त्याच्या हातात ठेवलंय ना. आम्हाला फक्त मिळालेलं आयुष्य आम्ही क्रमण करायचं आहे, जगायचं आहे, जीवन जगायचं आहे. आले दिवस ज्या पद्धतीने आमच्या वाट्याला जे काही येईल ते सहन करून पुढे 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 वाटचाल करायचे, पुढे 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 आयुष्याचा मार्ग क्रमण करायचा आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्या हातात काय आहे बरं? काय आहे याच्या व्यतिरिक्त? दैवजात दुःखे भरले दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. बरं का माऊली, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. इकडे श्रीराम प्रभू स्वतः भगवान विष्णूंचा अवतार आहेत, स्वतः भगवान विष्णूंचा अवतार आहेत. बरं का, राजा दशरथाचा पुत्र, राजा दशरथाचा पुत्र. बरं का, तिकडे सासरे सुद्धा राजा आहे, जनक राजा. आणि राज्याभिषेक होणार आहे, श्रीराम प्रभूंचा राज्याभिषेक होणार आहे. सगळी तयारी झालेली आहे, सगळं काही व्यवस्था केलेली आहे. आणि अशा वेळी मंथरेला काय वाटावं आणि तिने जाऊन कौशल्याच्या आपल्या कैकेयीच्या कानामध्ये काही सांगावं. कैकेयीच्या कानामध्ये काही सांगितल्यानंतर कैकेयीच्या मनामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं आणि राहिलेले वर दशरथाकडून मागून घ्यावे.
ते वर मागत असताना काय सांगितलं? राज्याभिषेक रामाचा नाही, मला माझ्या मुलाला बरं का त्या गादीवर बसलेला पाहायचा आहे. त्या गादीवर बसलेला मला माझ्या मुलाला पाहायचा आहे. बरं का? ठीक आहे, हरकत नाही. आता काही वर द्यायचे ठरले होते त्यामुळे मागून घेतला, हरकत नाही. भरत बसेल, चल गादीवर भरत बसेल, तुला बसायचं पाहायचंय ना त्या सिंहासनावर बसलेला भरताला, भरत बसेल. बरं का? पण मग नाही म्हणे, दुसरा एक वर आहे ना, दुसरा एक वर अजून मागायचा बाकी आहे. म्हणे काय? रामाला वनवास, रामाला वनवासात जावं लागेल. आणि हे ऐकल्यानंतर विचारग्रस्त झालेले दशरथ राजा मूर्छा येऊन पडलेले आहेत, चक्कर येऊन पडलेले आहेत. त्या ठिकाणी विनंती करतायत, हात जोडतायत, हात जोडतायत, विनंती करतायत. भरताला राज्याभिषेक करायचा आहे ना, भरताला राजगादीवर तुला बसलेला पाहायचा आहे ना, ठीक आहे, हरकत नाही ना, ती क्रिया आपण करू, ते करू आपण. पण मग माझ्या श्रीरामाला वनवासाला का पाहिजे बरं? वनवास का पाहिजे बरं? वनवासाला का जायला पाहिजे बरं? बरं का? आणि अशा अनेक गोष्टींचा जर आपण विचार केला, अनेक गोष्टींचा, बरं का माऊली, अनेक गोष्टींचा जर असा विचार केला आपण, तर बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत, देवादिकांना सुद्धा त्यांच्या आयुष्यात काही घडामोडी ज्या होतात त्या पद्धतीनेच राहावं, जगावं लागलेलं आहे. बरं का माऊली? बरं, हा विचार श्रीराम प्रभूंचा झाला. सीतामाईंचा विचार केला तर, सीतामाईंचा जर विचार केला तर पतीच्या वाट्याला आलेलं जे आहे त्याच्यामध्ये पत्नी सहभागी झालेली आहे. पतीच्या वाट्याला जे काही आलेलं आहे ना त्याच्यामध्ये पत्नी सहभागी झालेली आहे. खर तर ज्या वेळेला वनवासाला जायचं त्यावेळेला श्रीराम प्रभू काही नाही म्हणे, असू दे, हरकत नाही. बरं का? वनवास तर वनवास. फक्त एक कल्पना करा की ज्यांच्या राज्याभिषेकाची तयारी केलेली आहे तिथे राज्याभिषेक न होता त्या राजाला, बरं का, वनवासाला जावं लागतंय. फक्त कल्पना करा ते चित्र, ती अवस्था, ती परिस्थिती. फक्त कल्पना करा काय असेल, काय झालं असेल. पण तरीही एक पितृ आज्ञा म्हणून, बापाची आज्ञा म्हणून स्वीकारलं, ते श्रीराम प्रभूंनी स्वीकारलं आणि जायचं म्हणून काय झालं? मग निरोप घ्यायला लागले ना श्रीराम प्रभू, नाही का? निरोप घ्यायला लागले. निरोप घेता 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 बऱ्याच जणांचा निरोप घेतला आणि जाऊन सीतामाईंच्या पुढे उभे राहिले. बरं का? सीतामाईंच्या पुढे जाऊन उभे राहिले आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहतायत, निरीक्षण करतायत. आणि निरीक्षण करता करता समजूत काढायची त्यांची म्हणून सुरुवात काय करतात माहितीये का? अगं, काही विचारग्रस्त होऊ नको, काही टेन्शन घेऊ नको, गेलो काय ना आलो काय, 14 वर्षे असे निघून जातील, समजणार पण नाही तुला. समजतंय ना काय म्हणताय? गेलो काय आणि आलो काय, 14 वर्षे कसे निघून जातील ना, तुला समजणार पण नाही. काही विचारग्रस्त होऊ नको, काही विचार करू नको, बिंदास्त राहा. हे शब्द ऐकल्याबरोबर सीतामाईच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. बरं का माऊली? श्रीराम प्रभू म्हणतायत, दुःख वाटलं का तुला? मी वनवासाला चाललोय, दुःख वाटलं का तुला? तू विचारग्रस्त झालेली आहेस का? आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे तू टेन्शन मध्ये आलेली आहेस का? बरं का? तेव्हा पाणावलेल्या डोळ्यांनी, डोळ्यात आलेल्या अश्रूंनी, अश्रू भरलेल्या डोळ्यांनी सीतामाई म्हणतायत, जे तुम्ही म्हणताय ना तसं नाही. काय बोलतात? जे तुम्ही म्हणताय ना तसं नाही. मग
तुम्ही माझा निरोप घ्यायला आलेत. निरोप कोणाचा घ्यायचा असतो? जो आपल्यापेक्षा वेगळा आहे ना त्याचा निरोप घ्यायचा असतो. जो आपल्यापेक्षा वेगळा आहे ना त्याचा निरोप घ्यायचा असतो. आजही तुम्ही तुमच्यात आणि माझ्यात फरक समजताय ना, याचं मला दुःख वाटतंय. काय म्हणताय स्वतःमाई? आजही तुम्ही तुमच्यात आणि माझ्यामध्ये फरक ठेवताय ना, फरक समजताय ना, याचं मला दुःख वाटतंय. मग काय म्हणताय सीतामाई? निरोप कसला घेता आता, जेथे राम तेथे सीता. निरोप कोणाचा घेताय? निरोप कसला घेताय? जेथे राम तेथे सीता. जेथे राम तेथे सीता. लग्नपत्रिका पाहताना असं काही सांगितलं होतं का? थोडे दिवस सुखाने जातील, नंतर वनवासाला जावं लागेल. काय? पण समोर आलेल्या परिस्थितीला सामोरे जाणं जर देवादिकांना जमलंय, बदल करू शकले असते ना. भगवान विष्णूचा अवतार आहेत, सृष्टीचा नियंता आहे देव. आता बाकी काही गोष्टी पुढे होणार होत्या, बोलिले वाल्मिक तैसे करी, हे सगळं काही ठीक आहे. पण सद्यस्थितीला आम्ही ज्या दृष्टीने पाहतोय त्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर देवादिकांना सुद्धा समोर आलेल्या काही गोष्टी बदलण्याची इच्छा झाली नाही किंवा बदलावं असं वाटलं नाही. जर त्यांनी त्यांच्या पुरतं बदललं असतं तर आज आमच्यावर जे दुःख येतंय ना, ते दुःख पाहून आम्ही त्यांना दोष दिला असता की देवा, तुम्ही जर तुमच्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं जर निवारण करू शकता तर आमच्या दुःखाचं का निवारण करू शकत नाही तुम्ही? बरोबर आहे ना? मग श्रीराम प्रभूंच्या वाट्याला वनवास आहे. श्रीराम प्रभू वनवासाला निघालेले आहेत. पण एक कल्पना करा, राणीच्या खुर्चीवर बसणारी सीतामाई, राणीच्या आसनावर बसणारी सीतामाई, बरं का, त्या ठिकाणी म्हणजे कसलीच काही कमी नाही, कमतरता नाही. कसलीच काही कमी नाही, कसलीच कमतरता नाही. बरं का, कसलीच कमतरता नाही. पंचपक्वान्न जे पुढ्यात येणार ते ग्रहण करणार. पायी चालायची माहिती नाही, पालखीमध्ये चालणार. सेवेला दासी आहेत, एक नाही दोन नाही, कित्येक दासी आहेत सेवेला, कित्येक दासी आहेत. बरं का, कित्येक दासी आहेत सेवेला. आणि अशा वेळी श्रीराम प्रभू सीतामाईंची समजूत काढतायत, बोलतायत काय? अगं, तुला वाटतंय तेवढं सोपं नाहीये, तुला वाटतंय तेवढं सोपं नाहीये वनवास म्हटल्यानंतर. पण तेवढ्यात सीतामाई म्हणतायत, तुम्हाला वाटतंय तेवढं कठीणही नाहीये जर तुमच्या बरोबर मी असेल तर. माझ्या बरोबर तुम्ही असाल ना, आणि तुमच्या बरोबर जर मला यायचं असेल ना, तुमच्या बरोबर जर मला राहायचं असेल ना, तर तुम्हाला जेवढं वाटतंय तेवढं कठीणही नाहीये. काय? कधीही पायी न चालणारी सीतामाई आज पालखीमध्ये बसणारी सीतामाई, पालखीत बसून फिरणारी सीतामाई आज पायात चप्पल नसताना अनवाहाने निघायचंय वनवासाला. अगं, राहायची व्यवस्था नाही तिथे, इथे राजमहालामध्ये राहते तू, तिथं पर्णकुटीमध्ये राहावं लागेल, चालेल. शयनाची व्यवस्था नाही इथे, शयनगृहामध्ये अगदी निवांतपणे झोपती तू. तिथे उशाला काही नसेल, दगड घ्यावी लागेल, कंदमुळे खाऊन दिवस काढावे लागतील. राहण्याची व्यवस्था नाही, खाण्याची व्यवस्था नाही, पायी जावं लागेल, अनवाणी जावं लागेल, काट्याकुट्याच्या रस्त्यातून जावं लागेल. चालेल. जे आयुष्यामध्ये जे काही झालं ना, ते स्वीकारणं आमचं कर्तव्य आहे, स्वीकारणं आमचं कर्तव्य आहे. कशिवले परिवारावर एक मोठं दुःखाचं सावट पसरलेलं आहे. दादा निघून गेला आपला, चालता बोलता. खर तर 18व्या वर्षी तुमचा आमचा निरोप घेतला, तरणा ताठ मुलगा आमच्या घरातून निघून गेला. त्या मातेला काय दुःख असेल, त्या भावाला काय दुःख असेल, त्या काकांना काय दुःख असेल, अवर्णनीय आहे ते. त्याची कल्पनाही आम्ही करू शकत नाही. मग आमच्या हातात काय आहे?
आमच्या हातात काय आहे? आलेलं दुःख फक्त सहन करणं, आलेल्या दुःखातून त्याचं निवारण कसं करायचं त्यासाठी नियोजन करणं, आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमच्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना जगण्याचा मार्ग शोधणं. जे आयुष्य भगवंताने दिलंय ना, ते धके चपेटे किती जरी असले तरी सहन करून पुढे पुढे निघून जाणं, हेच आमच्या हातात आहे. हेच आमच्या हातात आहे. म्हणून ते सांगितलेलं आहे, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. 100 धागे दुःखाचे आम्हाला सहनच करावे लागतात, सहनच करावे लागतात प्रत्येकाला. संतांना सुद्धा सुटलं नाही ना. ते चुकलंय का संतांना? संतांचा जरी आम्ही विचार केला तरी त्यांना सुद्धा ते चुकलं नाही. साधू पुरुषांना, महात्म्यांना, सत्पुरुषांना सुद्धा चुकलं नाही. ते दुःख हे प्रत्येकाला असतंय. दैवजात दुःखे भरले